तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी तुम्हाला होळी स्पेशल 4 रेसिपी कशा बनवायच्या हे सांगणार आहे आणि ह्या रेसिपी अगदी हाताखालच्या साहित्यात झटपट बनवून तयार होतात। मी तुम्हाला अगदी योग्य मेजरमेंट घेऊन ह्या रेसिपी कशा बनवायच्या हे सांगितले आहे, त्यामुळे तुमच्या रेसिपी अगदी परफेक्ट अशा बनवून तयार होतील। या 4 रेसिपी मधील जी रेसिपी तुम्हाला आवडेल ना ती तुम्ही नक्की ट्राय करा। नमस्कार, मी प्रिया रेसिपी मराठीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। आज आपण सर्वात आधी होळी स्पेशल मिठाई कशी बनवायची हे पाहू। आज होळीची सुरुवात आपण सर्वप्रथम गोड पदार्थाने करू। मिठाई बनवण्यासाठी सर्वप्रथम बाउल मध्ये 1.5 कप मैदा घालून घेऊ। आता यामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचे आहे, तसेच 4 चमचे साजूक तूप घालून घेऊ। तूप घातल्यामुळे काय होतं ना, मिठाई खुसखुशीत व्हायला मदत होते। आता हे तूप मैद्याला व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे आहे। तुम्ही ते बघू शकता, अशा पद्धतीने मैद्याचा मुटका बनला पाहिजे इतपत आपल्याला तूप यामध्ये घालून घ्यायचे आहे। आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। म्हणजे गोळा जो आहे ना, जास्त घट्टही नसला पाहिजे आणि खूप सैलही नसला पाहिजे, मीडियम कन्सिस्टन्सीचा आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे। आता इथे माझा व्यवस्थित असा गोळा मळून झालेला आहे, तर यावरती झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे पीठ मोडण्यासाठी साईडला ठेवून द्यायचे आहे। तोपर्यंत आपण पाक बनवून घेऊ। यासाठी इथे मी पॅन मध्ये 1 कप साखर घेतली आहे। यामध्ये बरोबर 1 कप पाणी घालून घ्यायचे। जेवढे साखरेचे प्रमाण आहे ना, तेवढेच आपल्याला पाण्याचे प्रमाण घ्यायचे आहे। आता ही पूर्ण साखर आपल्याला विरघळून घ्यायची आहे। मी व्हिडिओमध्ये जे तुम्हाला प्रमाण सांगते ना, ते अगदी परफेक्ट आहे। तुम्ही पण अशाच पद्धतीने मिठाई नक्की ट्राय करा। इथे साखर व्यवस्थित अशी विरघळली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालून घेऊ। तसेच इथे मी येलो कलरचा फूड कलर घेतला आहे, तो पण घालून घेऊ। कलर घालणे अगदी ऑप्शनल आहे, पण इथे मिठाईला कलर सुंदर दिसावा यासाठी मी घालून घेतला आहे। हा पाक आपल्याला 5 ते 6 मिनिट लो टू मीडियम हीटवर शिजवून घ्यायचा आहे। आता पाक शिजला ओळखायचे कसे? यावेळेस आपण दोन्ही बोटाने अशा पद्धतीने जर पाक चेक केला ना, तर बोट फक्त एकमेकाला चिटकले पाहिजेत, त्याची तार तयार नाही व्हायला पाहिजे। फक्त चिटकले की आपला पाक झाला आहे असे समजायचे। आता हा साईडला ठेवून देऊ। मिठाई बनवण्यासाठी जो साठा लागतो ना, तो बनवून घेऊ। यासाठी इथे मी बाउल मध्ये 2 चमचे मैदा घेतला आहे। यामध्ये साजूक तूप घालायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला साठा बनवून घ्यायचा आहे। इथे माझा साठा बनवून झालेला आहे। आता हा आपण साईडला ठेवून देऊ। इथे मैदा पण व्यवस्थित असा मोडला आहे, पण त्याला आणखी एक वेळेस आपल्याला मळून घ्यायचे आहे। मैदा मळून झाला की काय करायचे, याचे छोटे छोटे पीस करून घेऊ। अशा पद्धतीने जर आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेतले तर काय होतं ना, त्यावेळेस आपण मिठाई बनवणार आहोत ना, सर्व मिठाईला एकसारखा आकार येतो। त्यासाठी इथे मी गोळे बनवून घेत आहे। आता इथे छोटा गोळा घ्यायचा आणि त्याची पुरी लाटून घ्यायची। पुरी जास्त जाडसर किंवा खूप पातळ पण नाही लाटायची। आता पुरी लाटून झाली की त्याला साठा लावून घेऊ। साठा लावून झाला की अशा पद्धतीने चाकूच्या सहाय्याने आपल्याला कट करून घ्यायचे आहे। आता दोन्ही हाताच्या सहाय्याने आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे। तसे तर होळीला खूप साऱ्या मिठाई असतात, पण अशा पद्धतीची जर तुम्ही मिठाई बनवली ना, ही इतकी लाजवाब लागते ना, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। आता इथे रोल बनवून झाला की आपल्याला ह्याचा पेळ पाडून घ्यायचा आहे आणि गोल गोल करत आपल्याला याचे अशा पद्धतीने मिठाई बनवून घ्यायची आहे। आता इथे माझे सर्व मिठाई बनवून झालेले ह्या फ्राय करून घेऊ। यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले आहे। यामध्ये 1 पीस घालून घेऊ। तेल आपल्याला खूप कडकडीत गरम नाही करायचे आणि पीस घालून झाल्यानंतर गॅस अगदी लो हीटवर करायचा आणि आपल्याला ही मिठाई तळून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतं ना, जे मिठाईला लेयर्स आहेत ना, त्या सुटण्यास मदत होते। आता एका साइडने मी 2 ते 3 मिनिट हे पीस तळून घेतले आहेत। आता पलटून अशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहेत।
तुम्ही ते बघू शकता. मिठाईला जे लेयर्स आहेत ना ते किती सुरेख आले आहेत. मी तुम्हाला ज्या पद्धतीने सांगितले आहे ना तीच पद्धत तुम्ही फॉलो करा. तुमची मिठाई इतकीच परफेक्ट बनून तयार होणार आहे. आता इथे माझी सर्व मिठाई तळून झालेली आहे, मी काढून घेते. तुम्ही ते बघू शकता, याला कलर तर किती सुरेख आला आहे आणि तसंच लेयर्स पण पाहू शकता किती अप्रतिम अशा दिसत आहेत. आता इथे मी जो पाक बनवून घेतला होता ना तो पूर्णपणे थंड झाला होता, त्यासाठी मी याला आणखी एक वेळेस गरम करून घेत आहे. पाक गरम झाला की गॅस बंद करायचा आणि आता यामध्ये मिठाई घालून घ्यायची. आता याला आणखी एक वेळेस पलटायचे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला पाकामध्ये घालून घ्यायची आहे. ही मिठाई या पाकामध्ये फक्त 10 मिनिट ठेवायची आणि नंतर साईडला काढून घ्यायची आहे. तोपर्यंत आपली मिठाई व्यवस्थित असं यामधील पाक ऍब्झॉर्ब करते. आता इथे माझी होळी स्पेशल पहिली रेसिपी बनवून झालेली आहे. आता लगेच दुसरी रेसिपी पाहूयात. या रेसिपी मध्ये आज आपण होळी स्पेशल थ्रेड समोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. मी 2 कप मैदा घेतला आहे. मैदा घालून झाला की यामध्ये ओवा घालून घेऊ, तसेच 1 चमचा मीठ घालून घेऊ. आता हे सुके जिन्नस व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहेत. सुके जिन्नस व्यवस्थित एकजीव झाले की यामध्ये साजूक तूप घालून घेऊ. इथे मी 4 ते 5 चमचे साजूक तूप घालून घेत आहे. यामुळे काय होतं ना, आपण जो समोसा बनवणार आहोत ना तो खुसखुशीत व्हायला मदत होते. यासाठी इथे आपल्याला तूपच घालून घ्यायचे आहे. आता सर्व तूप मैद्याला कोट होईल अशा पद्धतीने आपल्याला हे एकजीव करून घ्यायचे आहे. तुम्ही ते बघू शकता, अशा पद्धतीने आपला मुटका तयार झाला पाहिजे. याचा अर्थ तूप सर्व मैद्याला व्यवस्थित असे कोट झाले आहे. आता यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आणि आपल्याला याचा गोळा मळून घ्यायचा आहे. आता इथे माझा गोळा मळून झालेला आहे. यावरती झाकण ठेवायचे आणि हे पीठ मोडण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे. आता इथे पीठ मोडत आहे तोपर्यंत समोस्यासाठी जे स्टफिंग लागते ना ते बनवून घेऊ. त्यासाठी इथे मी पॅन गरम करून घेतला आहे, त्यामध्ये तेल घालून घेऊ. तेल गरम झाले की यामध्ये जिरे घालून घेऊ आणि धने मी थोडेसे कुटून घेतले आहेत, म्हणजे एका धण्याचे 2 भाग होईल इथपर्यंतच. तसेच हिरव्या मिरचीचे तुकडे आणि ताजा मटर. इथे मटर 1 मिनिट आपल्याला फक्त परतून घ्यायचं आहे. मटर परतून झाला की यामध्ये बटाटे मी उकडून नंतर त्याची साल काढून घेतली होती ते घालून घेऊ. आता यामध्ये सुके जिन्नस घालून घेऊ. 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धनेपूड आणि पाव चमचा हळद, तसेच चवीनुसार मीठ. आता हे सर्व व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि आपल्याला हे बटाटे 2 ते 3 मिनिट फक्त परतून घ्यायचे आहे, कारण आपण बटाटे तर ऑलरेडी शिजलेले वापरतो. मग त्यामुळे यामध्ये जास्त परतायची गरज नाही. फक्त यामधील जे आपण सुके मसाले घातले होते ना त्याचा कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे. या अगोदर पण मी रिंग समोसाची रेसिपी पोस्ट केली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. आता अशा पद्धतीने इथे माझे समोसामध्ये जे लागणारे स्टफिंग आहे ना ते बनवून झालेले आहे. आता ही स्टफिंग थंड करण्यासाठी आपल्याला साईडला ठेवून द्यायचे आहे. आता आपण समोसा बनवून घेऊ. यासाठी जो आपण मैदा मळून ठेवला होता ना त्याला आणखी एक वेळेस थोडासा मळून घ्यायचे आहे. आता यामध्ये छोटासा पोर्शन घ्यायचा आणि आपल्याला याची पुरी लाटून घ्यायची आहे आणि राहिलेला जो हा मैदा आहे ना त्यावरती झाकण ठेवून आपल्याला तो साईडला ठेवायचा आहे, म्हणजे हवा लागून सुकू नये यासाठी. आता इथे पुरी लाटत असताना खूप जाडसर किंवा खूपही पातळ नाही लाटायची. मी व्हिडिओ मध्ये दाखवते ना अशा पद्धतीने. पुरी लाटून झाली की चाकू घ्यायचा आणि नंतर आपल्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचे आहे. मी व्हिडिओ मध्ये दाखवते ना अशा पद्धतीने तुम्हाला कट करून घ्यायचे आहे. जर इथे थोडे पण चुकले ना तर समोसाला डिझाईन सुरेख नाही येणार आणि तुमचा प्रॉपर असा समोसा बनणारच नाही. आता कट करून झाले
हे आपल्याला पाणी लावून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये स्टफिंगचा छोटासा पोर्शन ठेवायचा आणि नंतर त्याला पूर्ण कव्हर करून घ्यायचे आहे. तुम्ही जर अशा पद्धतीने घरी समोसा बनवला तर तुम्ही बाहेरचा समोसा खायचाच विसरून जाल. इतका हा कुरकुरीत आणि खुसखुशीत बनतो. आणि तुम्ही जरी दिवसभर हा बनवून ठेवला तरी पण बिलकुल पण नम किंवा मऊ पडत नाही. अगदी तसाच तसा कुरकुरीत आणि खुसखुशीत राहतो. एक वेळेस आपण बाहेरचा आणलेला समोसा तो तरी कमीत कमी मऊ होतो, पण हा समोसा शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो. त्यामुळे हा खायला खूप मजा येते. तुमच्या घरी जरी छोटीशी पार्टी असेल तर हे समोसे अगोदरच बनवून ठेवायचे. याला बिलकुल पण टाइम लागत नाही, फटाफट बनवून तयार होतात आणि गेस्ट आल्यानंतर गरमागरम तळून खायला द्यायचे. इथे माझे सर्व समोसे बनवून झाले. आता हे फ्राय करून घेऊ. यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. यामध्ये एक एक समोसा घालून घ्यायचा आहे आणि समोसे फ्राय करत असताना तेल खूप कडकडीत गरम नाही करायचे. 1 ते 2 मिनिट एका साईडने समोसा फ्राय झाल्यानंतर तो पलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला अशाच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत. समोसे फ्राय करत असताना ते मीडियम हीटवरच करायचे, म्हणजे ते अगदी कुरकुरीत होतात. तुम्ही ते बघू शकता. समोसाला कलर तर किती सुरेख आला आहे, तसंच तो दिसायला पण इतका अप्रतिम असा दिसत आहे ना. वाव, मस्तच. इथे माझे सर्व समोसे फ्राय करून झाले, हे मी काढून घेते. इथे माझा थर्ड समोसा पण बनवून झालेला आहे. आपण जो समोसा बनवण्यासाठी मैदा मळून घेतला होता आणि त्यामधील जे बटाट्याचे स्टफिंग करून घेतलं आहे ना, त्यापासूनच आपण आज पोटॅटो रोल समोसा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. आपण मैदा मळून ठेवला होता ना, त्याला आणखी एक वेळेस थोडंसं मळून घ्यायचे आहे. आता आपल्याला यामध्ये काही पोर्शन घ्यायचं आहे आणि याची चपाती लाटून घ्यायची आहे. चपाती लाटत असताना तुम्ही इथे बघू शकता, मला सुका मैदा किंवा तेलाची कसलीच गरज लागली नाही. याचा अर्थ मी हा मैदा व्यवस्थित असा मळून घेतला होता. आता इथे माझी व्यवस्थित अशी चपाती लाटून झालेली आहे. आता काय करायची, एक छोटीशी वाटी घ्यायची आणि ते चपातीच्या सेंटरला ठेवायची आणि साईडने आपल्याला जे आपण स्टफिंग बनवले होते ना ते घालून घ्यायचे आहे आणि ते अगदी आपल्या हलक्या हलक्या हाताने आपल्याला यावरती पसरून घ्यायचे आहे. चपातीला स्टफिंग लावत असताना ती खूप जाडसर नाही लावायची, अशा पद्धतीने थोडेसे पातळच लावून घ्यायचे आहे. आता मध्यभागी मी इथे पाणी लावून घेत आहे आणि पाणी लावून झाले की याला पिझ्झा कटरने मी कट करून घेणार आहे. तुमच्याकडे जर पिझ्झा कटर नसेल तर चाकूच्या साहाय्याने तुम्ही अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता. आणि तुम्ही माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आता इथे माझी पिझ्झा कटरने ही चपाती कट करून झालेली आहे. आता मी समोसा बनवून दाखवते. समोसा बनवताना जी चपातीची कडा असते ना, त्याला अशा पद्धतीने रोल करत करत चपातीच्या सेंटरला घेऊन यायचं. मी व्हिडिओमध्ये दाखवते ना अशा पद्धतीने. इथे माझा एक समोसा बनवून झालेला आहे. आता समोसा बनवून झाल्यानंतर जे शेवटचे टोक असते ना ते व्यवस्थित चिटकून घ्यायचे, नाहीतर काय होतं ना, तेलामध्ये आपण समोसा तळायला घातला ना तर तो सुटू शकतो. यासाठी ही टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवा. वाव, किती सुरेख असा हा समोसा दिसत आहे. छोटा आहे पण खायला खूप अप्रतिम लागणार आहे. अशाच पद्धतीने राहिलेले सर्व समोसे मी आता बनवून घेणार आहे. इथे सर्व समोसे बनवून झाल्यानंतर हे फ्राय करून घेऊ. यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतले आहे. आता यामध्ये एक एक करून आपल्याला समोसा घालून घ्यायचा आहे. समोसा तळताना तेल खूप कडकडीत गरम नाही करायचे आणि समोसे घालून घेतल्यानंतर पण 1 ते 2 मिनिट लो टू मिडियम हीटवर आपल्याला ते फ्राय होऊ द्यायचे आणि नंतर पलटून आपल्याला सर्व साईडने व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत. आता इथे माझे सर्व समोसे तळून झालेले हे मी काढून घेते. तुम्ही ते बघू शकता, समोसाला कलर तर किती सुरेख आला आहे आणि खायला तर हे इतके कुरकुरीत आणि खुसखुशीत लागतात ना, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. इथे माझ्या 3 रेसिपी बनवून झालेल्या आहेत. आता 4थ्या रेसिपीकडे वळूयात. या रेसिपीमध्ये आज आपण होळी स्पेशल थंडाई कशी बनवायची हे पाहणार आहोत. थंडाई नसेल तर होळी कशी सेलिब्रेट होईल हा प्रश्न आहे. यासाठी थंडाई तर झालीच पाहिजे.
यासाठी आज मी तुम्हाला थंडाई बनवण्यासाठी जी पावडर बनवायची ती कशी बनवायची आणि थंडाई कशी बनवायची हे सांगणार आहे। ही अगदी झटपट बनवून तयार होते, त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। थंडाई बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम मी पॅन मध्ये बदाम घालून घेत आहे, तसेच काजू, पिस्ता, इलायची, काळी मिरी, बडीशोप, मेलन सीड्स, खसखस आणि गुलाबाच्या पाकळ्या। आता हे सर्व जिन्नस आपल्याला 1 ते 2 मिनिट हलकेसे गरम होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। खूप वेळ नाही परतायचे, हलकेसे गरम होईपर्यंतच परतून घ्यायचे आहेत। आता 2 मिनिट मी हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे परतून घेतले आहेत। आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचे। सर्व जिन्नस व्यवस्थित असे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आपल्याला याची पूड बनवून घ्यायची आहे। पण पूड बनवत असताना अगदी बारीक नाही बनवायची। मिक्सर मध्ये सर्व जिन्नस घातले की ऑन ऑफ करत आपल्याला मिक्सर फिरवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जाडसर आपल्याला पूड बनवून घ्यायची आहे। आता ही थंडाईला जी पावडर लागते ना ती आपली बनवून झालेली आहे, ती मी एका बाउल मध्ये काढून घेते। आता पावडर रेडी आहे। थंडाई बनवून घेऊ यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे थंडाईची पावडर घालून घेत आहे। तसेच यामध्ये 1 मोठा चमचा साखर घालून घेऊ आणि भरपूर सारे दूध घालून घ्यायचे आहे आणि हे आपल्याला मिक्सर मधून काढून घ्यायचे आहे। मिक्सर मधून काढल्यामुळे काय होतं ना, हे सर्व जिन्नस आहेत ना ते व्यवस्थित असे एकजीव होतात। आता थंडाई बनवण्यासाठी इथे मी ग्लास मध्ये बर्फ घालून घेतला आहे। यामध्ये आता जे आपण थंडाई बनवून घेतली आहे ना ती घालून घेऊ। थंडाई आहे ना ते अगदी थंड छान लागते, त्यामुळे तर त्याचे नाव थंडाई ठेवले आहे ना। आता अशा पद्धतीने इथे माझी थंडाई बनवून झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता किती लाजवाब अशी दिसत आहे। इथे होळी स्पेशल 4 रेसिपी आपल्या बनवून झालेल्या आहेत। तुम्हाला यापैकी कोणतीही एक रेसिपी आवडली तर तुम्ही ती नक्की ट्राय करा। चला तर भेटूया अशा छानशा नेक्स्ट रेसिपी मध्ये। तोपर्यंत धन्यवाद।